प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. नम्र हृदय तव येशू जैसे मसला लाभावे. नम्र हृदय तव येशू जैसे मसला लाभावे. ह्या शब्दांमध्ये काय दडलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्र हृदयासारखं हृदय आपल्याला लाभावं म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करत असतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन, कारण मी मनाचा लीन आणि सौम्य आहे. अशा सौम्य हृदयाच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण सतत नम्रतेची मागणी केली पाहिजे. सुप्रसिद्ध विज्ञान लेखक जोसेफ टुस्कानो ह्यांनी मदर तेरेसा ह्यांच्या जीवनावरती छोटेसं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी एक सुंदर असा अनुभव कथन केलेला आहे. ते म्हणतात की एक दिवस मी गाडीने प्रवास करत होतो आणि प्रवासामध्ये चुकून कोणाशी तरी माझा धक्का लागला आणि तो माणूस अतिशय वैतागून गेलेला, अरेरावीपणाची भाषा करत असलेला, मोठमोठ्याने आवाज करत असलेला. मला वाटलं होतं की प्रकरण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर येईल की काय, परंतु तो मनुष्य हळूच शांत झाला. दरम्यानच्या काळामध्ये मी मात्र अंतर्मुख होऊन चिंतन करत राहिलो की मी बारीक सारीक गोष्टींनी विचलित होणारा, बारीक सारीक गोष्टीमुळे रागावणारा, परंतु ह्या क्षणाला मी कसा काय शांत राहिलो? कुठून आली होती ही शक्ती? आणि मग माझ्या लक्षात आलं की अगोदरच्या रात्री उशिरापर्यंत मी मदर तेरेसा ह्यांच्या जीवनावरती वाचन करत होतो. ती करुणामूर्ती मदर तेरेसा कुठेतरी माझ्या विचाराचा भाग बनलेल्या आणि त्यांच्यामधील करुणा, त्यांच्यामधील सौम्यता, त्यांच्यामधील नम्रता कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये माझ्याही विचारामध्ये भिनलेली. आणि म्हणूनच त्या काळामध्ये सुद्धा मी अगदी नम्रपणे सर्व काही सहन करत राहिलो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, नम्रता माणसाला कधीच कमी करत नसते. नम्रता म्हणजे न्यूनगंड नसतो. नम्रता म्हणजे आत्मविश्वास असून सुद्धा आपण नमती बाजू घेत असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा नसतो. नम्रता माणसाला कधीच धुळीस मिळवत नसते, तर अहंकार माणसाला धुळीस मिळवत असतो. म्हणून आपण ऐकत असतो गर्वाचे घर खाली. अहंकार माणसाला कधी कधी विनाशाच्या दिशेने नेत असतो. इंग्रजीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्राईड गोज बिफोर अ फॉल, म्हणजे माणसाचा विनाश होण्या अगोदर माणूस अहंकाराने फुगलेला असू शकतो. आणि म्हणूनच आजची सगळी वाचनं आपल्याला नम्रतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पाचारण करत आहे. पहिल्या वाचनामध्ये बघा की बेन्सिरा आपल्याला सांगत आहे की नम्रपणे जी व्यक्ती प्रार्थना करत असते त्या व्यक्तीची प्रार्थना ढगांना भेदून आरपार जाऊ शकते. की नम्र हृदयाच्या माणसाची प्रार्थना साक्षात परमेश्वराच्या हृदयाला जाऊन भिडत असते आणि म्हणूनच नम्रपणे केलेली प्रार्थना कधीच फुकट जात नसते. पवित्र मरिया ही नम्रपणे देवदूताच्या हाकेला होकार देते. त्याही नंतर काना येथे लग्न समयी नम्रपणे चाकरांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दानुसार वागण्यासाठी पाचारण करते. क्रूसाच्या पायथ्याशी उभी असलेली पवित्र मरिया ही नम्रपणे दुःख शोषित असलेल्या मानव जातीचं महान असं प्रतीक बनलेलं आहे. त्या क्रूसाच्या पायथ्याशी उभी असलेली पवित्र मरिया काय नक्की करत असेल? काय तिच्या मनामध्ये चालू असेल? नम्रतेचा झेंडा त्या दुःखाच्या शिखरावरती तिने फडकवलेला असेल. म्हणूनच जो स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल, हे तिच्याही बाबतीत खरं ठरलेलं वाक्य. दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल तिमथ्याला आणखी एक महत्वाचा मुद्दा पटवून सांगत आहे आणि तो मुद्दा म्हणजे की नम्रता हेच प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचं एक फार मोठं सामर्थ्य असतं. किंबहुना प्रार्थना ही नम्र व्यक्तीची एक ताकद असते. म्हणून सिंहाच्या जबड्यातून सुद्धा आपल्याला वाचवण्याची ताकद
त्या प्रार्थनेद्वारे नम्र माणसाच्या हृदयामध्ये ओतली जात असते. काय नक्की घडत असतं? हा नम्र माणूस इतका स्वतःला रिक्त करत असतो की त्याचं अंतःकरण परमेश्वराच्या कृपेने आणि सामर्थ्याने भरून गेलेलं असतं. ते सामर्थ्य त्याच्या ठायी नसात भिनलेलं असल्यामुळे त्याच्या पुढे उभे असलेले सगळे अडचणीचे डोंगर, संकटाचे शिखर सुद्धा सूर्याच्या आगमनामुळे हिमनग वितळून जावेत तशा प्रकारे अक्षरशः जमीनदोस्त होत असतात. म्हणून नम्र माणसाची शक्ती कशामध्ये आहे? त्याच्या प्रार्थनेमध्ये. आणि म्हणूनच शुभवर्तमानामध्ये एक दाखला आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे की जी व्यक्ती खऱ्या अर्थाने नम्र असते ती कधीच दुसऱ्याला तुच्छ मानत नाही. कारण नम्रतेचं गाभा काय आहे? इतरांना आपल्यापेक्षा अधिक मानणं. आणि नेमकं तेच ह्या दाखल्यामधील जकातदार करत आहे. त्या दोघांच्या प्रार्थनेकडे बघा की एकाची प्रार्थना स्वतःच्या दिशेने आहे आणि दुसऱ्याची प्रार्थना परमेश्वराच्या दिशेने आहे. तो परुषी काय सांगत आहे? मी उपवास करतो आठवड्यातून 2 वेळा. खरं पाहता आठवड्यातून एकदाच उपवास करण्याचा नियम होता. 2 वेळा करतो म्हणजे मी अधिक प्रमाणामध्ये माझं धार्मिक आचरण पाळत आहे आणि मी दशांश देतो हे देखील तो सांगत आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तो त्या जकातदाराविषयी सांगत आहे की हा दशांश तर राहू द्या, परंतु हा लुटारू आहे, इतरांना लुटत आहे, लोभी आहे. अशा प्रकारे तो त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो. म्हणजे ह्या माणसाची प्रार्थना जी आहे ती परमेश्वराच्या दिशेने केलेली प्रार्थना नसून स्वतःच्या दिशेने, दुसऱ्यांच्या दिशेने केली गेलेली प्रार्थना आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्या जकातदाराच्या केवळ एक वाक्याच्या प्रार्थनेने प्रभावित होतो. येशू सांगत आहे की ह्या माणसाने केवळ एकच वाक्य म्हटलं, एकच कृती केली. कोणती कृती? आपला ऊर बडवून घेतला. ऊर बडवून घेणं ही पश्चातापाची खूण आहे. जी व्यक्ती नम्र असते तीच खऱ्या अर्थाने सांगू शकते की मी पापी आहे, माझ्या हातून पाप घडलेला आहे, मी पश्चाताप करायला तयार आहे. आणि तो जकातदार देखील नेमकं तेच सांगत होता की मी पापी आहे, मी लुटारू आहे, मी चोर आहे. जक्कय नावाच्या प्रमुख जकातदाराने देखील असंच सांगितलं की मी कोणाचं काही घेतलं असेल तर चौपट परत करणार आहे. म्हणजे मी चोर आहे हे जणू काही त्याने सगळ्यांसमोर मान्य केलं. आणि मग शब्द कोणते उच्चारले? हे प्रभू माझ्यावर दया कर. म्हणजे माझ्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, एवढीच प्रार्थना. आणि ती त्याची प्रार्थना काळजाला भिडली परमेश्वराच्या. तो ठरला नीतिमान, तो गेला उंचावला गेला. म्हणून आपल्याला ह्या तिन्ही वाचनातून 2 प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न, माझी स्वतःविषयीची भावना कोणती आहे? नम्रतेची, न्यूनगंडाची की अहंकाराची? आणि दुसरा प्रश्न, माझी प्रार्थना नक्की कोणत्या दिशेने असते? स्वतःच्या दिशेने, दुसऱ्यांच्या दिशेने की परमेश्वराच्या दिशेने? ज्या वेळेला परमेश्वराच्या दिशेने आपण प्रार्थना करायला शिकू आणि दुःख संकटामध्ये सुद्धा नम्रतेचा पावित्र्य घेऊ, त्यावेळेला नक्कीच आपल्याला प्रभूचे शब्द लागू पडतील की जो स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.